इथून परमपूज्य दादा महाराजांसारखं रत्न जन्माला आलं, अशा एका थोर माऊलीचा जन्मदिन. आनंदीबाई सांगवडेकर हे या माऊलीचं नाव. आनंदीबाई या केवळ दादा, रामराया, बाळकाका, आप्पा महाराज इत्यादी भावंडांच्याच नव्हे तर शेकडो लोकांच्या आई होत्या. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आधार दिला, आईची माया दिली. आज त्यांचा 101वा जन्मदिवस. दरवर्षी या दिवसाचं श्री विश्वनाथ महाराजांच्या उत्सवात एक आगळं महत्त्व असतं, कारण या दिवशी आम्हाला आणखी एक आनंदीबाई सापडलेली असते. समाजात जगताना अनेकांची आई, अनेकांची माऊली बनून जगणाऱ्या एका मातेला आज आपण आपल्याकडे बोलावतो. त्या मातेचा आदर सत्कार करतो, कोड कौतुक करतो आणि त्यांना माऊली आनंदी पुरस्कार देऊन गौरवतो. आज अशाच एका आनंदीबाईंचा सत्कार करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. डॉक्टर सुधा कांकरिया हे या माऊलीचं नाव आणि या माऊलीचा सत्कार करण्याचा हा सोहळा. मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना प्रार्थना करतो, आपण दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. भक्ता घरी रमत सुखे, भक्ता घरी रमत सुखे, तत्प्रसाद लाभता, तत्प्रसाद लाभता, चारी वेद जाहले, चारी वेद जाहले, विश्वनाथ विश्वनाथ विश्वनाथ. लेमनराव निकम यांची ओळख अशी की हे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, पण आज आपल्यामध्ये आईंचे एक मानसपुत्र म्हणून उपस्थित आहेत. आनंदीबाईंनी त्यांना मुलांसारखं वाढवलं, किंबहुना असं म्हणेल की आनंदीबाईंचं प्रेम ज्यांच्या भाग्यात होतं मुलासारखं मिळवायचं, असे श्री लेमनराव खास करून या कार्यक्रमासाठी आपल्याकडे आलेले आहेत. पहिल्या माऊली आनंदी पुरस्काराने सन्मानित केलं भालजी पेंढारकरांच्या पत्नी माई पेंढारकर यांना. आणि आजचा हा 14वा माऊली आनंदी पुरस्कार आपण देतोय श्रीमती सुधा कांकरिया यांना. साक्षात माऊली आहे. तुम्ही आज जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे असं मला वाटतं. माऊलीने प्रेम दिले, माऊलीने आशीर्वाद दिलाय, माऊलीने संस्कार दिलेत, माऊलीने संस्कृती घडवली आहे. सुखी माणसाचा सदरा हा मॉलमध्ये मिळत नाही, दुकानात मिळत नाही, तो माऊलीच्या हातानेच विणावा लागतो. माऊली कसा तो विणत असेल तर एक धागा प्रेमाचा आणि एक धागा कार्याचा, एक धागा प्रेमाचा, एक धागा कार्याचा, असं जेव्हा प्रेम आणि कार्य
एकमेकांच्या हातात हात घालून, एकमेकांच्या सोबत, एकमेकांच्या हृदयास हृदय जोडून जेव्हा हे विणकाम चालू होईल, तेव्हा हा सुखी माणसाचा सदरा, हा आनंद हा माणसाला मिळत असतो. माणसाचं माणूस पण जाग करून, माणसामधलं माणूस पण जाग करून त्याला देवत्वाकडे घेऊन जाण्याची शक्ती या माऊलीच्या आशीर्वादामध्ये आहे. प्रेम आणि कार्य, ज्या प्रेमाची कधी वजाबाकी होत नाही, ज्या प्रेमाचा कधी भागाकार होत नाही, परंतु ज्या प्रेमाची सातत्याने बेरीज होते, ज्या प्रेमाची सातत्याने गुणाकार होत असतो, ते प्रेम म्हणजे माऊलीचं प्रेम असतं. वंश तिथे थांबणार आहे, खुंटणार आहे, संपणार आहे. आई म्हणजे माया, आई म्हणजे ममता, आई म्हणजे वात्सल्य. आई पहिली गुरु आहे. वास्तूचं मंदिर करण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे. आणि अशी आई माणुसकीचं मंदिर निर्माण करत असते. म्हणजे मुलीचा जन्म झाला नाही तर आई निर्माण होणार नाही. आई निर्माण झाली नाही तर माणूस जन्माला येणार नाही आणि माणुसकी जिवंत राहणार नाही. मुलीचा जन्म झाला नाही तर आई निर्माण होणार नाही. आई निर्माण झाली नाही तर माणूस जन्माला येणार नाही आणि माणुसकी जिवंत राहणार नाही. मग जिथे माणूस नाही, जिथे माणुसकी नाही, तिथे हे जग राहील का, वाचेल का? नाही, जग सुद्धा राहणार नाही. म्हणजे मुलीचा जन्म झाला नाही तर जग सुद्धा अस्तित्वात राहणार नाही. म्हणजे हा केवळ मुलीला वाचवण्याचा कार्यक्रम नाही तर जगाला वाचवण्याचा कार्यक्रम आहे. म्हणून या विश्व पंढरीमध्ये या जगत माऊलीच्या साक्षीने, त्या माऊलीच्या आशीर्वादाने उद्याच्या येणाऱ्या आईला वाचवण्याचा संकल्प आपण करत आहोत.